नाशिकच्या पवित्र गोदावरी नदीच्या काठावर एक जुना थोडा जीर्ण वाडा उभा होता. त्या वाड्यात 2 जीव राहत होते, सोहम आणि त्याची मोठी बहीण मुक्ता. सोहमसाठी मुक्ता फक्त बहीण नव्हती, तीच त्याची आई होती, तीच त्याचा आधार होती. कारण त्यांच्या आईवडिलांचा सावट त्यांच्यावर खूप लहानपणीच नाहीसे झाले होते. मुक्तानं स्वतःचं आयुष्य एका उद्देशासाठी वेचलं होतं, सोहमला मोठं बनवायचं. पण नियतीनं तिच्यावर एक क्रूर खेळ केला होता. मुक्ता मुकी होती. तिच्या घशातून एकही शब्द बाहेर येत नव्हता. तिच्या भावना, तिचं प्रेम, तिचं दुःख सगळं तिच्या डोळ्यांतूनच बोलायचा. दिवसभर ती त्या जुन्या शिलाई मशीनवर लोकांचे कपडे शिवायची. मशीनचा टकटक आवाज हा तिच्या आयुष्याचा साथीदार झाला होता. रात्रंदिवस कष्ट करून ती सोहमच्या शिक्षणासाठी पैसे साठवत होती. काळ पुढे सरकत गेला. सोहम हुशार होता. मुक्ताच्या कष्टाचं फळ मिळालं. तो इंजिनियर झाला आणि पुण्यातील एका मोठ्या IT कंपनीत त्याला नोकरी मिळाली. पुण्यातच त्याची भेट झाली प्रियाशी. प्रिया सुंदर होती, आधुनिक होती आणि खूप श्रीमंत घरातली होती. काही महिन्यांतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. लग्नाचा निर्णयही झाला. एक दिवस प्रिया पहिल्यांदा नाशिकच्या त्या जुन्या वाड्यात आली. मुक्तानं तिला पाहताच डोळ्यांत प्रेम भरून घेतलं. तिनं स्वतःच्या हातांनी तिच्यासाठी स्वयंपाक केला, घर सजवलं आणि मनापासून तिचं स्वागत केलं. पण प्रियाच्या नजरेत त्या घरातलं सगळंच कमीपणाचं होतं. जुना वाडा, साधं वातावरण आणि सगळ्यात जास्त तिला त्रास झाला तो मुक्ताच्या मुकेपणाचा. त्या रात्री प्रियानं थेट सोहमला सांगितलं, सोहम, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. सोहम थोडा गोंधळला. काय अट? प्रिया तिरस्कारानं म्हणाली, लग्नानंतर तुझी ही मुकी आणि गबाळी बहीण आपल्यासोबत पुण्यात राहणार नाही. माझ्या हाय क्लास सोसायटीत तिची मला लाज वाटेल. ती थोडी थांबली आणि पुढे म्हणाली, आणि हो, बाबांना आपलं डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे. त्याचा खर्च जवळपास 50 लाख रुपये आहे. तिथेही भिकारी बहीण मला नकोय. प्रेमात आंधळ झालेला सोहम आणि श्रीमंतीच्या चमकाना मोहित झालेला सोहम, त्याने एक क्षणही विचार नाही केला. त्यानं प्रियाला होकार दिला. त्या रात्री त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं पाप केलं. तो मुक्तावर संतापानं ओरडला, ताई, तू माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं ओझं आहेस. तुझ्या या मुकेपणामुळे प्रिया मला सोडून जाईल. मी उद्याच तुला अनाथाश्रमात पाठवणार आहे. मुक्ता स्तब्ध उभी राहिली. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत होते, पण तिच्या घशातून एकही शब्द बाहेर येत नव्हता. तिने थरथरत्या हातांनी सोहमला नमस्कार केला आणि शांतपणे आपली जुनी बॅग भरायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी पहाटे सोहम उठण्यापूर्वीच मुक्ता कायमची घर सोडून निघून गेली होती. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. सोहम आनंदानं प्रियाला फोन करणार होता, तेवढ्यात त्याची नजर शिलाई मशीन खाली ठेवलेल्या एका जुन्या लोखंडी पेटीकडे गेली. त्याच्या मनात विचार आला, नक्कीच या मुक्याबाईनं पैसे किंवा दागिने यात लपवले असतील. रागानं त्यानं हातोडा घेतला आणि पेटीचं कुलूप फोडलं. कुलूप तुटलं, पेटी उघडली आणि पुढच्या क्षणी सोहमच्या हातातून हातोडा खाली पडला. त्याचा श्वास अडकला, कारण त्या पेटीत दागिने नव्हते. तिथे होती एक हॉस्पिटलची मेडिकल फाईल, एक बँकेचं पासबुक आणि एक कॅन्सल केलेला चेक. पासबुकवर नोंद होती, 50 लाख रुपये प्रियाच्या वडिलांच्या खात्यात ट्रान्सफर. सोहमच्या हातांना थरथर सुरू झाली. त्याने मेडिकल फाईल उघडली. डॉक्टरांचा रिपोर्ट लिहिला होता, मुक्ताच्या वोकल कॉर्ड्सवर सर्जरी केली तर ती पुन्हा बोलू शकते. ऑपरेशनचा खर्च 50 लाख रुपये. पण त्या रिपोर्टवर लाल शिक्का होता, सर्जरी कॅन्सल्ड परमनंटली. सोहमच्या अंगावर काटा आला. त्यानं खाली ठेवलेली मुक्ताची डायरी उघडली. त्यात लिहिलं होतं, माझ्या सोहम, तू लहान असल्यापासून मला एकदा तरी ताई म्हणताना ऐकायची खूप इच्छा होती. डॉक्टर म्हणाले होते की 50 लाखांच्या ऑपरेशननं मला आवाज परत मिळू शकतो. 15 वर्ष मी कपडे शिवून उपाशी राहून हे पैसे साठवले. पुढच्या महिन्यात माझं ऑपरेशन होतं आणि मी पहिल्यांदाच तुला हाक मारणार होते. सोहमच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण डायरी अजून संपली नव्हती. पुढे लिहिलं होतं, काल प्रिया मला भेटली. तिनं सांगितलं की तिच्या वडिलांना लग्नासाठी 50 लाखांची गरज आहे. जर मी हे पैसे दिले नाहीत तर ती लग्न मोडेल. बाळा, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होताना मी कसं पाहू? मला माझा आवाज नको, तुझं सुख
हाच माझा आवाज आहे. मी माझं ऑपरेशन रद्द केलं आणि ते पैसे प्रियाच्या वडिलांना दिले. तू तिला काही बोलू नकोस. मी आता अनाथाश्रमात जात आहे. आता मी आयुष्यात कधीच बोलू शकणार नाही. डायरी सोहमच्या हातातून खाली पडली. तो जमिनीवर गुडघ्यावर कोसळला. जिला तो ओझं समजत होता, त्या बहिणीनं स्वतःचा आवाज आणि आयुष्य त्याच्या सुखासाठी दिलं होतं. आणि जिच्यासाठी त्यानं बहिणीचा अपमान केला होता, त्याच प्रियानं त्याच्या बहिणीला ब्लॅकमेल करून तिचा आवाज हिरावून घेतला होता. सोहम ओक्साबोक्शी रडत होता. पण आज त्याचाही आवाज घशात अडकला होता. बहिणीला आवाज मिळू शकला असता हे सत्य समजल्यावर सोहमचीच वाचा कायमची गेली होती. त्या वाड्यात, त्या शिलाई मशीनजवळ फक्त पश्चातापाची एक भयानक शांतता उरली होती. पाणी आलं असेल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं प्रेम अनेकदा शब्दांत नसतं, ते आपल्या कुटुंबाच्या शांत त्यागात लपलेलं असतं. म्हणून आपल्या आई-वडिलांचा, भावंडांचा आणि कुटुंबाचा नेहमी आदर करा, कारण त्यांच्यासारखं निस्वार्थ प्रेम या जगात कुठेच मिळत नाही. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया एका नव्या, भावनिक आणि विचार करायला लावणाऱ्या कथेसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आपल्या माणसांवर प्रेम करत रहा.